नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका मोटो व्लॉगमध्ये. आणि आता आपण बरेच दिवसानंतर मोटो व्लॉग चालू केला आहे आणि आता चाललो आहे मी आमच्या कविता ताईला भेटायला पुण्याला. म्हणजे हां, बरेच म्हणजे आम्ही खूप वर्ष झाले भेटलोच नाही आहे. दॅट्स वाय माझं सुट्टी, तिलाही सुट्टी, मलाही सुट्टी आणि माझंही व्लॉग काढायचा होता जसं. आणि आपल्या वैष्णवीलाही तुम्ही फर्स्ट टाईम माझ्या व्लॉगमध्ये बघशाल. आणि आम्ही एक छोटीशी रील्स वगैरे, आम्ही रील्स किंवा एक छोटासा डान्स शूट आम्ही करणारच आहोत. त्याचाही BTS ब्लॉग हा राहणार आहे. यामध्येच राहणार थोडा मोठा ब्लॉग आणि थोडासा रेग्युलर ब्लॉग राहणार आहे. आता येण्याचा फक्त ब्लॉग काढतो नाही काढतो माहीत नाही. अरे बाबा गाडी आली. हां, तर आता समृद्धी महामार्ग आपण पार केला ना, आपल्या मोठ्या समृद्धी महामार्गाला आलो देवगावचा. आणि आता इथून सरळ पुणे. चलो. चला, फायनली पुणे हायवेला लागलो आपण. आणि पुणे हायवेमध्ये एकच गोष्ट कॉमन आहे, तोच रोड आहे पुण्याला जाण्यासाठी. वेगळं काही नाही मोटो ब्लॉगमध्ये. तुम्हाला मोटो ब्लॉगमध्ये आडझोड फक्त हाच रोड बघायला भेटणार पुण्याला जाताना. यामध्ये नवीन फक्त एखादी गोष्ट होऊ शकते की असंच काहीतरी होऊ शकतं. एखादा मुवमेंट जर माझ्याकडे कॅप्चर झाला तर तुम्हाला तो पाहायला भेटेल, अदरवाईज काही नाही. आणि पुण्यावरून लक्षात आलं, पुण्यावरून येताना एक काम आहे, आळे फाट्यामधून धीरजाचे थोडंसं सामान घेऊन यायचं येताना. तर तेही एक काम राहील. पण आता बघूया, येताना आपण ब्लॉग काढतो नाही काढतो काहीच भरोसा नाही आहे, पण बघूया. जर आपण येताना ब्लॉग काढला तर मग धीरजाचे वस्तू जे घेऊ आपण तेही करू, त्यालाही एक करू, कंप्लीट करून देऊ. आणि आपलं BTS ब्लॉग लवकरच येणार आहे, कारण आमचे शूट जवळपास चार व्हिडिओचे रेडी ठेवलेत आणि ते शूट बाकी. कारण नेमकी आपली लाडकी बंटी आजारी पडली, त्याच्यामुळं सगळंच गोंधळ झाला आहे. ती आजारी असल्यामुळं मी कुठलं शूट नाही केला. सगळं पण आध्या पण रिटर्न आली आहे, आपली शरण्याही आली आहे. शूटसाठी एकदम बेस्ट हे आहे. पण नेमकी मेन लीडच आजारी पडली, त्याच्यामुळं जास्त काही बोलता येत नाही. आता जास्त काय, आता ती नेमकी तुझ्या आयला कुत्र्यांचा भरोसाच नाही रे. आडझोड हे करतात, आडवे येतात, आडझोड. पुढं जाऊन त्याला मागं ओढून पाहिलं, म्हणलं हा फिरतोय मागं आता कचकन. म्हणजे मी लगेच कचकनवर. अरे ज्या टायमिंगला गाडी एक फ्लोमध्ये चढतीये, माझी असो किंवा कोणाची असो, फ्लोमध्ये चढतीये, 4 व्हीलर 2 व्हीलर ट्रक वॉटेवर लोडेड ट्रक, पण मग खाली स्पीड ब्रेकर टाकायची गरज आहे का? त्याचा जो फ्लो आहे तो सगळं तुटून जातो ना. काय उगाच पांचटपणा आहे बे. वरून येणाऱ्यासाठी ठीक आहे, पण जे वर चढून राहिले त्यांच्यासाठी कशाला स्पीड ब्रेकर टाकले असतील?
अरे काय 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 अरे काय करून राहिले बे. मित्रांनो हळे फाटा पार करून पुढं आलोय आणि मला वन साईड झोप लागू राहिली गाडी. झोप म्हणजे लाईक आळस येऊ राहिला. ड्युरिंग राईड झोप फार महत्त्वाची आहे. मी तरी मॅक्झिमम 4 तासात झोपलोय. बस होईल तिकडे 4 तास मी जाऊ शकतो. फक्त आता ना कुठेतरी मस्त चहासाठी ब्रेक घ्यावा असं वाटते. आळेफाटा तो क्रॉस केला आहे. नारायणगाव त्या पुढं आपला दरवेळी 100 किलोमीटरला एक ब्रेक असतो ना. नारायणगावच्या पुढे गेलो का ते मस्त ब्रेक मारू आणि चहा वगैरे घेऊन पुढचा प्रवास चालू करू. आणि ना मला आळस यायचं रिझन हे की आज गाणे मी चालूच ठेवलेले नाही. गाणे म्हणजे मी निघालो तेव्हा गाणे चालू केले होते. मध्ये तरी आलं ना गाण्याची लिस्ट संपली. जास्त मोठी नव्हती, छोटी होती. अगं बाई वन साईड आलं जीव राहिलं. मित्रांनो काय करणं आहे माझं आता. कुठंतरी थांबून मस्त ब्रेक घेतो आणि चहा घेतो पहिला. फायनली पोचलो आंबेठाण चौकामध्ये आणि आपल्या वैशूला रुद्रासाठी खायला घेतलं. इथून काहीतरी अर्धा किलोमीटर पण नाही. हां अर्धा किलोमीटरच घर आहे. जाऊन फक्त भेटायचं त्यांना. भेटायचं म्हणजे पोचलो ऑलमोस्ट तिथे. यायला ये बॅग मध्ये ठेवायचं आहे. हैराणी आणली. आंबेठाण चौक आहे, चाकण चौक आहे, चाललं गर्दी सगळीकडेच आहे बे. आडझोड गर्दीमध्ये आडझोड हिंडू राहिलो. मला आता ते म्हणजे लोकेशन तर पाठवले वैशू ना, पण मग मला थोडं आठवत येतं. मी कविताईला आणि पोरांना 10 वर्षानंतर भेटणार आहे यार.
किती पुढे जायचं आता? वैष्णवीला तर तुम्ही पाहिलं, ज्या टायमिंगला आपण एंट्री केली खाली तेव्हा वैष्णवी आपल्याला खाली पिकअप करायला होती आणि कविता इकडे एंट्री मारल्या महाराजांचंही दर्शन झालं आणि तुम्ही सिनेमॅटिकमध्ये महाराज बघितले. फक्त अजून रुद्रा उठला नाही. हे संडे आज झोपला निवांत. ताई काहीतरी किचनमध्ये बनवते. काय बनवते ग? काय म्हणते? नाश्ता बनवते. आणि ही वैष्णवी, हिला मी किती वर्षानंतर भेटलो? 4-5. हे नाही ग जास्त नाही एवढेच. 4-5 कुठं? ती लग्नाला किती वर्ष झाली? 3 वर्षाच्या. तुमची पिंत पिंत तिच्या लग्नात भेटेल आपण. हा तिथंच भेटलो, त्याच्यानंतर भेटच नाही आपली. जाऊ दे काय नाही. म्हातार पण मला आलं ना, म्हातार ही झाली. मी नंतर आलेले देवगावला. मला नाही भेटली बाळा तू. मी देवगावला आलेले ना. सुदर्शनला भेटली असं मला नाही भेटली. आपल्या मोठ्या बंधूंना भेटली होती ती, मला नाही भेटली. आता तिथे एंट्रीलाच मस्त महाराजाचं हे केलेत. इकडे एक बेड आहे, इकडे की चेन. ही आमची कविताई. अरे पोहे करू राहिली. अरे नेमकी मला पित्ताचा त्रास आहे. नाही पोहेच केले मी. मॅगी खाऊन आलो. तू मम्मीने तुला म्हणले नव्हते का मी आरवैशी समोर पोहे करते ग? मी ऐकलं मग काय करू तुला? नाही कारण मी इथे दिवसभर चालेल का? मग तुला काय करायचं ते कर. काय करायचं? 10 रुपयाचा. इकडं मस्त गेम चेंजर चाललाय रामचरणचा. आणि कविताईनं आम्ही आलीच्या खुशीमध्ये मस्त छोले भटुरे. छोलेच आहे ना, भटुरे नाही ना? छोले चपाती. तुझ्या लक्षात एक पाहत होत जाय, माहिती मला बळ. छोले भटुरे नाही, छोले बनवलेत आई. हा रुद्रा हा झोपलेला होता. मी आलो त्या टायमिंगला. नंतर उठला 9:30 वाजता. त्याच्यानंतर मी एकही फुटेज नाही काढली. आता जेवून घेतो, मग बोलू आपण. 2000 years later. फायनली दिवसभर मस्त जेवण करून झोपून आणि आमचा फायनली शूट चालू झाला आहे. तिची प्रॅक्टिस चालू आहे. थोडंसं BTS मी आता चालू करून देतो. तुम्ही बघा टाईम लॅप्समध्ये. आडझोड प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस दिसायला ते डान्स सोपा दिसतो, पण ॲक्च्युली बीटवर बसवायला तुम्हाला माहिती किती टाईम जातो किती नाही. आता वैष्णवी ट्राय करून राहिली. टर्न संपलं. ठाई ठाई जप नामाचा. मिरर मध्ये पाहून कर, तिकडे पाहून कर. मिरर एक नाही भेटला.
थोडं मागे आपण गजर कीर्तन कसं पेटतो कुठलं हे सेट पेटतो नाही पण करते नाही ब्लॉग मध्ये जमल ना काय जमणार रंजना निघाली बाई. हार्ट झोड नॅचरल मामा तशी भाची मला बोलती कोरिओग्राफर म्हणे स्वतः किती चुकते किती चुकत गेला 1 तास झाला वैष्णवी प्रॅक्टिस करते. काही ठिकाणी मी चुकतोय काही ठिकाणी ती चुकते. ज्या ठिकाणी मी चुकत नाही तिथं पाचकन ती चुकते. नाही तर 1 तास झालाय प्रॅक्टिस करून मी पूर्ण 1 तास पण नसेल लावला शिकायला. काय खोटं बोलत ती 6:30 चालू करायला 6:30 चालू करायला 8:15 झाले. 6:30 मी झोपेतून उठलेले गाईज काहीही सांगतोय गाईज 6:30 मी किती तास झोपले मी 5 तास हा फेकतोय तुमचा सर फेकतोय मला बोलतोय 6:30 मी उठलेले मी कोटला बोलले ना काय यार आपली प्रॅक्टिस आमची चालू आहे. हे नाही जाणार ब्लॉग मध्ये तर समज बीटीएस आहे तुम्ही बघू शकता कोण किती चुकले त्यात काय वाद नाही. अजिबात आणि नाही. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती आहे मी कुठल्या ना कुठल्या व्हिडिओमध्ये चुकतोच हे सगळ्यांना माहिती. माझं काम शिकवायचं आहे नाचायचं काम कोणाचं आहे. काय अडचणी होऊन जाईल व्यवस्थित एकदम परफेक्ट मध्ये. बच्चे के दिल में पप्पा. फायनली 2325 टेक घेतल्यानंतर आमचा एक टेक चांगला आला आणि व्हिडिओ क्लिअर करून आता एडिट करून एक्सपोर्टला टाकून दिला. चूक कोणाची नाही दोघांची चूक आहे. दोघांची चूक मान्य केली आणि दोघांची चूक आहे काही असं हे नाही. बीटीएस तुम्ही बघणारच आहे त्यात काय वाद नाही. आता बघू बाकी आता उद्याचा राहिला विषय असा की जाताना व्हिडिओ काढायचे की नाही काढायचे अजून काही डिसाईड नाही आहे. जर डिपेंड्स आपण जाताना जर व्हिडिओ काढले कारण एक काम आहे थोडंसं मध्ये तर बघूया जर जाताना व्हिडिओ काढला तर आपण बोलूया निवांत. सकाळी सकाळी आपला प्रवास चालू झाला आहे आणि ॲक्च्युली चालू होऊन 15-20 मिनटं झालेत. मी कॅमेरा चालू करायचं विसरलो म्हणजे लाईक असं काही प्लॅन नव्हता की जाताना व्हिडिओ बनवायचा. आपल्या परतीचा प्रवास जो आहे त्याचा व्हिडिओ बनवायचा असा काही प्लॅन नव्हता पण आता बनवतोय. तर आता आपण बऱ्यापैकी पुढे आलो आहे आंबेठाण चौकातनं. तर आता जाता जाता आपल्याला घारगावमध्ये जे माऊली पेढा आहे तिथून आपल्याला पेढा घेऊन यायला तिथनं आपल्याला पेढा घेऊन जायचं घरी. अरे काय प्रॉब्लेम आहे अरे माझी प्लॅटिना आहे भावा. तू माझ्या प्लॅटिनाला तू प्लॅटिना कुठं ओव्हरटेक करायसारखी गाडी का बे. 2 वेळा हा इगोच्या चक्करमध्ये मला ओव्हरटेक करून गेला. अवघडच आहे बोला स्लो झाला. आता मी गेलो मी पुढं आलो. आता परत 2 ते 3 मिनिटं तो वाटा पाहिजे आणि परत जोरात माझ्या पुढे निघून जाईल. अरे काय ती फोरेस लेजंड गाडी बाई प्लॅटिना आहे. विनाकारण डोकं लावत बस सर्व लोक अवघडच आहे. असो आपण आता एक धीरे जायला कॉल करून बघू कारण त्याचे आळे फाटून जे सामान घ्यायचं आहे एवढं घेऊ आणि बघू निघायचं आहे कसं आहे. फायनली आपण आपल्या घरी पोचलोय. निवासस्थानी पोचायचं आहे आता. फक्त आता पहिल्या आपल्या समृद्धी हायवेने जायचो. आता आपण
आपल्या दुसऱ्या समृद्धी हायवेनं जाऊया. दुसरी समृद्धी हायवे नाही म्हणजे ॲक्च्युली बांधाबांधानं जाऊया निवांत मस्त. आता हा शॉर्टकट आहे. ह्या शॉर्टकटमुळं ना ऑलमोस्ट 1 ते 1.5 किलोमीटर वाजतो. पूर्ण गावाला गोल गरका घालून मग घरी यायचं नाही. येण्यापेक्षा मधून हा शॉर्टकट आहे. डायरेक्ट आपल्या रानामध्ये म्हणजे आपल्या आंटीच्या तिथं रानामध्ये निघतात. एकदम फक्त बांधाने चालायचं रापरूप रापरूप रापरूप. मी बांधाने याच्यामुळे येत नाही. साऱ्या दुनियाचा या गोष्टीचा कंटाळा आला. हेच रिझन राहतं न येण्याचं. बांधावर पाणी भरलेलं असतं ना मग त्याच्यामुळं काही सांगते. आता खालून रस्ता होता यायला मला पण नाही. मला बांधावरूनच जायचं आहे. अरे काय गरज आहे. सगळे शेतकरी वर्ग इकडं. हे बा आलो आपल्या घरी. गावातून गोल फिरून येण्यापेक्षा इकडून आहे ना पटकन घरी येतं. पण मी इकडून फक्त रिस्क नाही घेत. कधी एकटा असलो तरच इकडनं गाडी घालतो, अदरवाईज नाही. आपलं बांधानं डोकं नाही लावायचं, जास्त पडायचं करायचं उद्योग नाही करायचे. तरी पण पाहिलं ना थोडंसं पाणी असल्यामुळे तिथं खड्डा झालाच होता आणि त्यातही चिखल आलंच गाडीला. आणि आपल्या समृद्धी हायवेला आलोच आपण लगेच. पोचलो घरी. आपल्या कविताईला फोन करून सांगू आपण घरी पोचलो. आणि आपण ब्लॉगचा एंड आहे ना सगळं आवरून बिवरून झालं का मग स्टुडिओला जाऊन ब्लॉगचा एंड करू आपण. लक्षात राहिलं तर करू एंड ब्लॉगवर जाऊ राहील लक्षात ब्लॉगचा एंड करायचा. चलो स्टुडिओला येऊन बराच वेळ झाला आणि मी आपला पूर्ण ब्लॉग जो आहे तो कॉपी करूनही झाला माझा. एडिट करायला घ्यायचं होतं आणि लक्षात आलं सडनली की त्याचा एंड करायचा राहिला. म्हणून मी आता एंड करण्यासाठी मी फायनली ओपन केलं. आता विषय असं झाला की मी वैशूला रुद्राला आम्ही भेटलो 7 वर्षापूर्वी. आम्ही 7 वर्षापूर्वी भेटलेलो 2018 एप्रिलच्या 2018मध्ये आमची भेट झाली होती. त्याच्यानंतर डायरेक्ट मे 2025मध्ये आम्ही भेटलो आहे. तर मस्त गेलो, एन्जॉय केला. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच की किती मस्त गेली, काय केलं. डान्सचा BTS आहे थोडासा. आम्ही एकच रील काढली, जास्त काही नाही. ज्या टायमिंगला आम्ही भेटू म्हणजे प्रॉपर आमचं जेव्हा भेटणं होईल तेव्हा तिच्याबरोबर एक सिनेमॅटिक शूट आपला कन्फर्म माझ्या डोक्यात आहे. कन्फर्म एक सिनेमॅटिक शूट काढून घ्यायचा. तर एवढंच होतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा जेणेकरून येणारे BTS किंवा व्हिडिओज किंवा मग डान्सचे व्हिडिओज तुम्हाला